गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई येथे लग्नाच्या अवघ्या 12 दिवसानंतर एका तलाट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 25 मे रोजी घडली होती। एका तलाट्याने अशा प्रकारे आत्महत्या का केली याबाबत गूढ निर्माण झालं होतं। आता या आत्महत्येमागचं गूढ अखेर समोर आलंय। पत्नीचे लग्नाच्या आधीपासून असलेले अनैतिक संबंध या आत्महत्येला कारणीभूत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी मृत तलाट्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून धनंजय उर्फ गणेश दत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तलाट्याचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंबेजोगाई येथे कार्यरत असलेले तलाठी धनंजय कोळी यांचा विवाह नुकताच दीपाली नावाच्या तरुणीसोबत झाला होता। दीपाली ही अंबेजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे। लग्नानंतर सुखाचा संसार सुरू होईल असं वाटत असतानाच लग्नाला 12 दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच धनंजय यांनी 25 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं। दीपालीचे लग्नाच्या आधीपासूनच एका दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध होते। ही बाब लपवून तिने धनंजय यांच्याशी लग्न केलं। लग्नानंतरही ती सातत्याने तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती आणि फोनवर तासनतास बोलत असे। धनंजय यांना पत्नीच्या वर्तनावर संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे विचारणा केली, मात्र सुरुवातीला तिने खोटी माहिती देऊन धनंजय यांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान धनंजय यांच्या हाती दीपालीची वैयक्तिक डायरी लागली। या डायरीमध्ये तिने आपल्या अनैतिक संबंधाबाबत सविस्तर लिखाण केलं होतं। हे सत्य समोर येताच धनंजय यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आणि याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर मृत धनंजय कोळी यांची आई सुनंदा कोळी यांनी अंबेजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत मृत्यूस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी दीपाली कोळी विरोधात गुन्हा नोंदवला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।